नमस्कार. मकर राशीच्या जातकांनो, 11 जुलैचा दिवस अतिशय महत्त्वाचा, रहस्यमय आणि सावध राहण्याचा आहे. कारण ग्रहाची चाल आणि नक्षत्राची स्थिती असा एक संकेत देत आहे की तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता, तीच व्यक्ती तुम्हाला मोठा धक्का देण्याचा प्रयत्न करू शकतो. मंडळी, तुमच्या भोवती एखादी अशी व्यक्ती आहे का जी तुमच्या यशावर जळते, तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवते, तुमच्या प्रगतीने अस्तव्यस्त होते, तुमच्या आनंदामध्ये दुःख शोधते आणि तुमच्या अपयशाची वाट बघत बसलेली असते? जर तुमच्या मनात कोणाचे नाव असेल तर हा योगायोग नाही, कारण आजचा दिवस तुम्हाला एक मोठ्या सत्याच्या जवळ घेऊन जाणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, मन खूप स्वच्छ आणि प्रामाणिक असतं. तुम्ही कोणालाही मदत करण्यास मागे पुढे पाहत नाही. तुम्ही नाती जपता, लोकांवर विश्वास ठेवता आणि प्रत्येकाला आपले समजता. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेईल असं नाही. काही लोक तुमच्या यशाने जळतात, काही लोक तुमच्या प्रगतीने अस्तव्यस्त होतात आणि काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त तुमचा योगायोग करून घेण्यासाठी घेतात. मंडळी, 11 जुलैचा दिवस अशाच एका व्यक्तीचे खरे रूप तुमच्यासमोर आणू शकतं. तुम्ही कधी विचार केला आहे का? काही दिवसापासून तुमची कामे अचानक बिघडत आहे का? तुम्हाला मिळणाऱ्या संधी अचानक का हातातून निसटत आहे? तुमच्या मनात विनाकारण अस्तव्यस्त का निर्माण होत आहे? यामागे फक्त एक नशीब नाही, यामागे एखाद्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा, मस्कर किंवा गुप्त विरोध असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं या निर्णय घ्यावा लागेल. मंडळी, ग्रह सांगत आहे की तुमच्या जवळ एक व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहे. ती तुमच्या यशाला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ती तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस ते सामोरं येतं. आणि 11 जुलै हा दिवस तुमच्यासाठी सत्य उघड करण्याचा दिवस ठरू शकतो. मात्र घाबरण्याची गरज नाही, कारण मकर राशीवर शनिदेवाची विशेष कृपा आहे. शनिदेवाला अन्याय सहन करत नाहीत. जे लोक त्याच विरोधात चुकीचे विचार करत आहेत त्यांना त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. तुम्हाला फक्त शांत राहायचे आहे. घाईघाईने कोणताही घ्यायचा नाही, कोणाशी वाद घालायचा नाही. तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट कोणाला सांगायची नाही, कारण कधी कधी आपल्याला शब्द आपल्या विरुद्ध चुकीचे विचार करत आहे त्यांना त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही, कोणाशी वाद घालायचा नाही. तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगायची नाही, कारण कधी कधी आपले शब्द आपल्या विरोधात वापरले जातात. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी एक परीक्षा आहे. ही परीक्षा संयमची, विश्वासाची आहे आणि स्वतःला ओळखण्याची आहे. कदाचित आज एखादी व्यक्ती तुमच्यासाठी परीक्षा आहे. ही एक संयम आहे, विश्वास आहे आणि स्वतःला ओळखण्याची चाहूल आहे. कदाचित आज एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर जाईल, कदाचित एखादे नाते तुटेल, कदाचित एखादे सत्य तुमच्या समोर येईल ज्यामुळे तुम्हाला मोठा धक्का बसेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वाईट गोष्टी मागे परमेश्वराचे काहीतरी चांगले असते. कधी कधी काही लोक आपल्या आयुष्यातून निघून जाणे हे आपल्या भविष्यासाठी चांगले असते, कारण चुकीच्या लोकांपासून दूर गेल्यावर योग्य लोक आपल्या आयुष्यात येतात. म्हणून आज जर एखाद्या व्यक्तीचे खरे रूप तुमच्या समोर आले तर दुःखी होऊ नका. उलट परमेश्वराचे आभार माना की त्यांनी योग्य वेळी तुम्हाला सत्य दाखवले. मकर राशीच्या जातकांनो, हा दिवस तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवू शकतो. पण एक शत्रू कायमचा दूर होऊ शकतो. पण एक गुपित समोर येऊ शकते आणि तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तो शत्रू कोण असू शकतो, त्याच्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे आणि कोणता असा विशेष उपाय आहे ज्यामुळे शत्रूची नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होऊ शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं 11 जुलैचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी एक मोठा संकेत घेऊन येत आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा शत्रू नेमका कोण आहे? तो तुमचा उघड शत्रू नाही. तो असा व्यक्ती नाही जो रोज तुमच्याशी भांडतो किंवा तुमच्या समोर विरोध करतो. उलट असा व्यक्ती असू शकतो जो तुमच्या समोर खूप गोड बोलतो, तुमच्या यशाचे कौतुक करतो, पण मनातून तुमच्या प्रगतीवर जळतो. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या भोवती काही लोक असे असतात जे तुमच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष देतात
आणि मंडळी, जिथे काय करता तुम्ही, ते कोणाला भेटता, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तुमचे नवीन काम कसे सुरू आहे, या सर्व गोष्टी जाणून घेण्याचे प्रयत्न करतात. पण हे ते प्रेमाने करत नाही, जे तुमच्या कमकुवत गोष्टी शोधण्यासाठी हे करत असतात. मंडळी, आजचा दिवस अशा व्यक्तीचे खरे रूप तुमच्या समोर आणू शकतो. कदाचित तो तुमचा जवळचा मित्र असेल, कदाचित तो तुमचा सहकारी असेल, कदाचित एखादे नातेवाईक असेल, किंवा कदाचित अशी एखादी व्यक्ती असेल ज्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता. असे प्रश्न आता असा आहे की अशा व्यक्ती ओळखायचे कसे? पहिले लक्षण, तुमच्या यशामुळे ती व्यक्ती आनंदी दिसत नाही. तुमच्या चांगल्या बातमीवर तिच्या चेहऱ्यावर हसू दिसेल, पण मनात ती आनंदी नसेल. दुसरं लक्षण, ती व्यक्ती तुमच्या प्रत्येक निर्णयावर शंका घेते. तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करते. तिसरे लक्षण, ती व्यक्ती तुमची गुपित गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवते. तुम्ही विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी अचानक दुसऱ्यांना कशा कळाल्या, यात तुम्ही कधी विचार केला आहे का? चौथे लक्षण, ती व्यक्ती तुमच्या अडचणीमध्ये मदत करण्याऐवजी तुम्हाला आणखीन गोंधळात टाकते. मंडळी, प्रत्येक हसणारा चेहरा आपला असतो असे नाही. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती आपल्यासाठी असते असं विचार केले तरी असे नाही. 11 जुलै रोजी तुम्हाला एखादी अशी घटना दिसू शकते ज्यामुळे तुम्हाला या व्यक्तीचे खरे स्वरूप समजेल. कदाचित तुमचे गुपित उघड होईल, कदाचित एखाद्याचे बोलणे तुमच्या कानावर येईल, किंवा एखादी छोटीशी घटना तुम्हाला मोठे सत्य दाखवून जाईल. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कोणावर लगेच संशय घेऊ नका. भावनेच्या भरात कोणतेही नाते तोडू नका. शांत राहा, निरीक्षण करा आणि परिस्थिती समजून घ्या. कारण कधी कधी परमेश्वर आपल्याला काही संकेत देत असतो, पण ते संकेत समजण्यासाठी संयम आवश्यक असतो. मकर राशीच्या जातकांनो, आज तुमची सर्वात मोठी ताकद तुमचा संयम आणि तुमची शांतता असणार आहे. जर कोणी तुमच्या विरोधात काही करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची चिंता करू नका, कारण शनिदेव न्यायाचे देव आहेत. जे तुमच्यासाठी खड्डा खणतात अनेकदा स्वतः त्यामध्ये अडकतात. म्हणून कोणत्याही वाईटवर विचार करू नका. फक्त सावध राहा. तुमच्या योजना, तुमचे पैसे, तुमचे मोठे निर्णय आणि तुमची वैयक्तिक माहिती प्रत्येकाला सांगणे टाळा, कारण काही लोक तुमच्या आयुष्यात मात्र येतात पण ते उगाच वेगळे करून जातात. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, हा शत्रू तुमचा नोकरी, व्यवसाय, आर्थिक जीवनात कोणता मोठा झटका देऊ शकतो. मंडळी, आता आपण या राशी भविष्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत, कारण अनेक मकर राशीच्या लोकांसाठी 11 जुलै हा दिवस नोकरी, व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत काही मोठे संकेत घेऊन येत आहे. ग्रहाची स्थिती सांगते की तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात काम करत असू शकते. ही व्यक्ती उघडपणे तुमचा शत्रू नसेल, उलट ती तुमच्याशी चांगले वागते, तुमच्या कामाचे कौतुक करते, पण योग्य संधी मिळताच तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आज विशेष सावध राहा. कार्यालयात प्रत्येक व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्या नवीन योजना, तुमच्या पुढील पावले किंवा तुमच्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगू नका, कारण काही लोक तुमच्या प्रगतीवर अस्तव्यस्त होत आहे. तुम्हाला मिळणारी बढती, तुमचे वाढते महत्त्व किंवा तुमच्या कामाची प्रशंसा काही लोकांना सहन होत नाही. मंडळी, आज एखादी व्यक्ती तुमच्या कामामध्ये चुका शोधण्याचा प्रयत्न करत शकते. तुमच्या नावाबद्दल चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, किंवा वरिष्ठ समोर तुमची चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणून आज प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्राची पुन्हा एकदा तपासणी करा. घाईघाई निर्णय घेऊ नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा राग तुमच्यावर नियंत्रण मिळू देऊ नका, कारण तुमची एक छोटी चूक काही लोकांना मोठी संधी ठरू शकते. आता व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या लोकांना बोलूया. जर तुम्ही व्यवहार करत असाल तर पैशाच्या व्यवहारात विशेष काळजी घ्या. कोणालाही विचार न करता उधार देऊ नका. कोणत्याही नवीन भागीदारीमध्ये घाई करू नका. जर एखादी व्यक्ती अचानक गोड बोलू लागली तर आश्वासन दाखवू नका. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. काही लोक फक्त स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी जवळ येतात. मंडळी, 11 जुलै रोजी तुमच्या समोर एखादी अशी घटना घडू शकते ज्यामुळे तुम्हाला कोण आपले आणि कोण परके स्पष्टपणे समजेल. काही मकर राशीच्या लोकांनी जुने अडकलेले पैसे परत मिळवण्याची शक्यता आहे. जर काहींना अचानक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून पैशाची योग्य नियोजन करा. अनावश्यक खर्च टाळा. कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, कारण नंतर पश्चाताप होण्याची शक्यता आहे. तुमच्या कष्टाचे फळ कोणालाही कामाचे हिरावून घेऊ शकत नाही. जर तुमच्या विरोधात कोणी काही करण्याचा प्रयत्न करत असेल तर काळ स्वतःला उत्तर देईल. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. प्रामाणिकपणे मेहनत करा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या.
कारण 11 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात काही नवीन संधीचे दरवाजे उघडू शकतात. काही अडथळे दूर होऊ शकतात आणि ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना तुमच्या यशाचे आश्चर्य वाटू शकते. म्हणून घाबरू नका, सावध राहा, शांत राहा. मकर राशीच्या जातकांनो, 11 जुलै हा दिवस फक्त नोकरी आणि पैशाच्या बाबतीत महत्त्वाचा नाही. प्रेम, कुटुंब, नातेसंबंध, दृष्टिकोन खूप मोठे संकेत देत आहे. ग्रहाची स्थिती सांगते की तुमच्या जवळच्या नात्यामध्ये काही लोक लपवलेले गेलेले असते, तर त्या हळूहळू समोर येऊ शकतात. काही मकर राशीच्या लोकांना एखाद्या व्यक्तीचे खरे रूप दिसू लागते. ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुमच्या भावनांचा आदर करत नाही, हे तुम्हाला जाणू शकते. मंडळी, प्रत्येक नाते विश्वासावर उभे असते, पण जिथे विश्वासामध्ये तडा जातो तेव्हा नाते टिकवणे कठीण होते. 11 जुलै रोजी तुम्हाला एखादे सत्य समजू शकते, त्यामुळे तुम्ही काही क्षणासाठी खूप भावनिक व्हाल. कदाचित एखादे तुमच्यापासून काही गोष्ट लपवलेली असेल, कदाचित एखादी व्यक्तीचे 2 चेहरे तुमच्या समोर येतील, किंवा कदाचित तुम्हाला समजेल की तुम्ही ज्याला आपले समजत होता ते मनापासून तुमच्यापासून दूर गेले आहे. मंडळी, कोणताही निर्णय रागाच्या भरात घेऊ नका, शांत राहा. कारण काही वेळा गैरसमज मोठे वाद निर्माण करतात. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, ज्या कारणामुळे ते नाते तुटते कारण खरोखर संपले आहे. पुन्हा एखादा नवीन त्याच वेदना अनुभवायला मिळतात. घरातल्या एका व्यक्ती शांत राहिली तरी अनेक टाळणे होऊ शकतात. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमची हितचिंतक असेल असं नाही. कदाचित तो एक नवीन चांगला सुरुवात संकेत असू शकतो. तर मंडळी, आता आपण राशी भविष्याच्या अंतिम महत्त्वाच्या भागामध्ये आलो आहोत. कारण माणूस कितीही श्रीमंत असो, कितीही यशस्वी असो, जर कितीही शांत नसेल तर शरीर निरोगी नसेल तर यशाला काही अर्थ उरत नाही. मकर राशीच्या जातकांनो, 11 जुलै दिवस मानसिकदृष्ट्या आव्हानामध्ये ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीचे वागणे, एखादी बातमी किंवा एखादे सत्य समोर आल्यामुळे तुमच्या मनात अस्तव्यस्त निर्माण होऊ शकते. काही लोकांना विनाकारण चिंता, भीती आणि नकारात्मक विचारांचा सामना करू लागू शकतो. तुमच्या मनात सतत एकच प्रश्न येऊ शकतो. शनिदेव आपली परीक्षा घेतात, त्याच समोर आपले अधिक मजबूत बनवतात. आज तुम्हाला छोट्या मानसिक थकवा जाणवू शकतो. जास्त विचार केल्याने डोकेदुखी, चिडचिड, झोप लागणे किंवा कानामध्ये मन न लागणे अशा निर्माण होऊ शकते. म्हणून स्वतःला थोडा वेळ द्या, शांत बसा, प्रार्थना करा, कुटुंबासोबत वेळ घालवा. म्हणून वेळेवर जेवण करा, पाणी पुरेसे प्या आणि शरीराला विश्रांती द्या, कारण पुढील काही दिवसासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आता जाणून घेऊया शनिदेवाचा एक विशेष आणि सोपा उपाय जो तुमच्या जीवनातील नकारात्मक कमी करण्यास मदत करतो. 11 जुलै रोजी सकाळी किंवा सूर्योदयाच्या वेळेस हा उपाय करा. एक पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ओम शनी चाराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा काळी उडीद दान करा. शक्य असल्यास काळ्या कुत्र्याला किंवा गायीला पोळी खाऊ घाला. मंडळी, श्रद्धा, सकारात्मक विचार यामुळे मनाला आधार मिळतो आणि जीवनात अडचणीचा सामना करण्याची ताकद वाढते. आजचा दिवस तुम्हाला एक छोटी शिकवण आहे. तुमच्या आयुष्यात काही लोक येतील, काही लोक जातील, काही नाती टिकतील, काही तुटतील. घाबरू नका. आजची रात्र कदाचित थोडी अस्तव्यस्त असेल, पण उद्याचा दिवस नक्की आशा घेऊन येईल. तुमच्या जीवनात प्रत्येक अंधारानंतर एक नवीन पहाट उगवण. पण कदाचित 11 जुलै नंतर हे संकट तुमच्या जीवनात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरेल. मंडळी, आता आपण या राशी भविष्याच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात पोहोचलो आहोत. संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 11 जुलैचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी अनेक संकेत घेऊन येत आहे. पण एखाद्या व्यक्तीचे खरे रूप समोर येऊ शकते, एखादे नाते बदलू शकते आणि काही लोकांच्या आयुष्यात एक मोठं सत्य उघड होऊ शकतं. पण आता सर्वात मोठा प्रश्न, तो एक शत्रू संपणार की तुम्हाला मोठा झटका देणार? मंडळी, ग्रहाची स्थिती सांगते की जर तुम्ही मागील काही दिवसापासून संयम ठेवला असेल, प्रामाणिकपणा काम केलं असेल, पण कोणाचंही वाईट केलं नसेल, तर तुम्ही घाबरायची गरज नाही. कारण शनिदेव उशीर करतात पण अन्याय कधी सहन करत नाही. तुमच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांचे खरे रूप आता हळूहळू समोर येऊ लागेल. ज्यांनी तुमच्यावर खोटे आरोप केले, त्यांनी तुमच्या यशामागे अडथळे निर्माण केले, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला, अशा लोकांपासून आता तुमचे अंतर वाढू शकते. आणि हेच तुमच्यासाठी चांगले ठरेल. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेली नसते. काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात, तर काही लोक आपल्याला ताकदीची जाणीव करून देण्यासाठी येतात. मकर राशीच्या जातकांनो, 11 जुलै नंतर तुमच्या आयुष्यात काही नवीन बदल सुरू होऊ शकतात. काही लोकांना नवीन संधी मिळू शकते, काहींना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो, काहींना नवीन नोकरी, नवीन काम किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते आणि काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो, जी त्यांना पुढे जाण्यास मदत करेल. मंडळी, आज जर एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली तर त्याला अपयश समजू नका.
कदाचित परमेश्वर तुम्हाला चुकीच्या लोकांपासून दूर करून योग्य मार्गावर नेत आहे. आज जर एखादे नाते तुटले तर कदाचित उद्या त्याच जागी एक चांगले नाते निर्माण होईल. आज जर एखादा धक्का बसला तर कदाचित तोच धक्का तुम्हाला अधिक मजबूत बनवेल. लक्षात ठेवा, कधी कधी आयुष्यात सर्वात मोठे बदल वेदनेनंतर सुरू होतात. मकर राशीच्या जातकांना तुम्ही मेहनत आहात, संयम आहात, संकटाशी लढण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास सोडू नका. तुमचे चांगले दिवस जवळ येत आहे. तुमच्या जीवनात काही घडत आहे ती तुम्हाला अधिक मजबूत बनवते, शहाणे आणि अधिक यशस्वी बनवण्यासाठी घडत आहे. शेवटी शनिदेवांचा तुमच्यासाठी एक संदेश आहे. सत्याच्या मार्गावर चालत राहा. कोणतेही वाईट काम करू नका, संयम सोडू नका, कारण काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि एक दिवस तुमच्या विरोधात उभे राहिलेले लोकही तुमच्या यशाचे कौतुक करतील. मंडळी, जर तुम्ही मकर राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव श्री स्वामी समर्थ तसेच शनिदेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ. मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये. तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल राशी भविष्याचे अचूक व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.